लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मनमाडला अवैध धंद्यांचा सुळसुळाट, अधिकाऱ्यांचा होतोय कानाडोळा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री शिंदेंचे उपोषण सुरू। बातमी आहे नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मनमाड शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असून हे बंद करण्यात यावे या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जयश्री कुणाल यांनी दिनांक 3 मार्च 2025 रोजी सोमवारपासून रोज 3 तास उपोषण करण्याची संकल्पना घेऊन सुरुवात केली आहे। सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी पासून सकाळी 11 वाजता उपोषणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जयश्री कुणाल शिंदे यांनी रोज 3 तास याप्रमाणे उपोषण सुरू केले आहे। त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतरही मनमाड शहरातील अवैध रीतीने चालणाऱ्यांचे धंदे उघड सुरू असल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून अनेक संसार सुद्धा मोडले जात आहे। तसेच मनमाड शहरात नवीन पोलीस अधिकारी आल्यानंतर शहरातील सर्व जबाबदार आणि व्यापारी तसेच 2 नंबरचे अवैध धंदे करणारे मालक साहेबांचा सत्कार करतात आणि सत्कार करून काही चोरून लपून आतून परवानगी घेतात, तर काही त्यांना डोक्यावर बसून घेतात आणि तोच केलेला सत्कार नंतर होतो आणि त्याचे परिणाम समोर असे येतात की सर्व अवैध रीतीने चालणारे 2 नंबरचे धंदे राजरोसपणे उघड आणि बिनधास्त चालू होतात, असेही मनमाड येथील बोलणारे बोलून जात आहे। तसेच मनमाड शहर नगर परिषदेत अशा अनेक प्रतिक्रिया आहेत की मनमाड नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब नसून ते एक हुकुमशाह असेच बोलले जात आहेत। नगर परिषद कार्यालयातील प्रत्येक अधिकारी हा भ्रष्टाचारी आहे, अशाच प्रतिक्रिया येत आहेत। नगर परिषद ही सर्वात जास्त प्रमाणात निष्क्रिय नगर परिषद आहे असेच बोलले जात आहे। तर काही असे बोलून जात आहे मनमाड नगर परिषद विरोधात किती बेमुदत आंदोलन, उपोषण, ठिय्या आंदोलन करा, काहीच होत नाही, कुठली मागणी पूर्ण केली जात नाही। नगर परिषद संबंधित अधिकारी मुख्याधिकारी उपोषण मोडून घेण्यासाठी तात्पुरते काही बिनधास्त लिहून देतात। कुपोषण सोडल्यानंतर मात्र त्याची दखल घेऊन ते मान्य केलेले कार्य करत नाही। मनमाड शहरात अनेक आंदोलन उपोषणे झाली, मात्र या काळात देखील न्याय मिळाला नाही। मनमाड नगर परिषद कार्यालयातील सर्व अधिकारी निष्क्रिय असून भ्रष्टाचारी आहेत, असे बोलणारे बोलून जात आहे, अशी माहिती जयश्री कुणाल शिंदे यांनी दिली आहे। आता याकडे संबंधित विभागातील अधिकारी, शासन आणि प्रशासन किती दखल घेणार याकडे मनमाड शहरातील नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे। मनमाड शहरामध्ये उपोषणकर्त्या जयश्री कुणाल शिंदे या सामाजिक कार्यकर्त्यांनी जे उपोषण सुरू केलं आहे ते मनमाड शहरामध्ये वाढते अवैध धंदे याच्यावर कुठंतरी पोलिसांनी वचक आणून आळा बसला पाहिजे आणि जे गाळ्याच्या संदर्भामध्ये जो तो प्रश्न आहे तो सुद्धा गंभीर प्रश्न असून या प्रश्नाकडं पोलीस प्रशासनानं आणि नगरपालिकेनं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि याला वाचा फोडून तातडीने न्याय दिला पाहिजे। नाहीतर हे प्रकरण आम्ही जलद गतीने कलेक्टर व मंत्रालयापर्यंत आम्ही त्याचं हाताळू असं मी या जयश्री कुणाल शिंदे या महिलेला पाठिंबा देऊन माझा पाठिंबा जाहीर करतो। जय हिंद, जय भारत। शहरात जे अवैध धंदे सुरू आहेत त्या धंद्यावर पोलीस यंत्रणेने अंकुश लावावे व हे धंदे तरुण पिढीला, तरुण वर्गाला गैरमार्गाला ठरणारे असून पोलीस प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून त्याच्यावर निर्बंध लादावे ही आमची उपोषणकर्त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत। आमच्या प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मनमाड शहर उपाध्यक्ष म्हणून मी जयश्री कुणाल शिंदे यांना जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम भागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.